स्वागत आहे सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी लग्नाच्या पंक्तीत बनवले जाणारी तिखट कैरीची भाजी बनवलेली आहे। तर खूप छान झाली, नक्की व्हिडिओ बघा पूर्ण। तर त्या दिवशी लोणजीचा व्हिडिओ टाकला होता मी चॅनलवर। तर आज मी कैरीची भाजी बनवली तिखट मसाल्याची, जी लग्नामध्ये बनवल्या जाते ती। तर खूप टेस्टी झाली। तर पूर्ण व्हिडिओ बघा सर्वांनी। तर एक कैरी घेतलेली आहे मी, खूप मोठ्या मोठ्या कैऱ्या आहेत त्या, एक अर्धा किलोच्या अंदाजाने तरी असेल, खूप मोठी म्हणजे मी काही मोजली नाही, पण खूप मोठी कैरी होती ती। तर मी एकच घेतली। तर स्वच्छ धुवून घेतली। आता सध्या आहे ना, तर कैऱ्या मिळतात आणि एकदा पाऊस पडला तर म्हणजे लोणचं वगैरे तर पाऊस पडल्यावरच घालतात, खराब होत नाही म्हणून। आता जर आपण लोणचं घातलं तर खराब पण होतं, वर्षभर नाही टिकत। एक जूनच्या सुरुवातीलाच म्हणजे आमच्या गावाकडे तरी लोणचं घालतात। तर आता मी कैरीची सध्या तरी लोणचं बनवलं नाही, पण लोणजी किंवा भाजी वगैरेच बनवून खाणं चालू आहे, साखर आंबा वगैरे असं नाही का। आणि उन्हाळ्यामध्ये आहे ना छान वाटतं, भाज्या खाऊशा वाटत नाही आहे, कैरीचं जे पण असं आंबट गोड छान वाटतं खायला। तर बघू शकता, जसं तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये आपण कैरी कट करून घ्यायची। मी छोटी छोटी कैरी कट करून घेतलेली आहे। तर एकदा नक्की ट्राय करा, किंवा तुम्ही कशी बनवता भाजी मला सांगा कमेंटमध्ये, खूप छान लागती। तर आपण याला आता पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत, कारण की आपण जर का अशीच भाजीमध्ये टाकली कैरी तर भाजीला खूप वेळ उकळी येऊन द्यावा लागती। आणि हळद मिठाच्या पाण्यामध्ये मी उकळून घेणार, म्हणजे लवकर नरम पडते। एक लसणाची कांडी पण मी सोलून घेतली। आता नंतर गॅसवर पाणी ठेवले ग्लास भर, त्याच्यात मीठ टाकले, हळद, आणि जी आपण कैरी कट केलेली आहे ना ती कैरी मी टाकून घेणार आहे। तर चांगली नरम होईपर्यंत तिला उकळून घेणार। तर बघू शकता मी सगळी टाकून घेतली त्यात। तर आंबटपणा पण आहे तो निघून जातो जर का गावरान कैरी वापरली तर, आपण अशी मिठा पाण्यामध्ये म्हणजे हे केली तर, उकळली तर। तर तोपर्यंत उकळूस तर मी इकडे मसाला घेतला आहे, मोहरी, बडीशोप घेतली आणि मेथी आपल्याला फोडणी द्यायला। तर आता मी मसाल्याची तयारी करते। लाल तिखट घेतलं, कश्मीरी लाल, हळद आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे, आणि त्याची मी पाणी टाकून पेस्ट बनवली। तर थोडंच पाणी टाकलं, कारण की आपल्याला भाजी जास्त रस्सा नाही बनवायचा त्यामुळे। तर बघू शकता, आता मी हे सगळं तोपर्यंत कैरी पण आपली उकळत होती, मी हे मसाल्याची तयारी केली। आता मी कैरी चेक केली तर कैरी छान शिजली होती। तर चाळणीमध्ये काढून घ्यायची। जे आपण हे उकळलेलं पाणी ना ते नाही वापरलं मी कशालाच। तर बघू शकता नरम पडली होती चांगली। नंतर कढईमध्ये तेल टाकून घेतलं, कढई पण गरम झाली होती अगोदरच मी ठेवली, आणि नंतर मोहरी टाकली। मोहरी फुटल्याच्या नंतरच मी सोप आणि मेथी दाणे टाकले। सोप आणि मेथी आणि ते टाकायचं खूप थोडंसं जास्त प्रमाणात, ह्या भाजीला चव येते सोपनी, पण सोपनी खूप छान चव येते। तर आठवणीनं टाकायची सोप। आणि नंतर तेजपान टाकले 2-3, आणि जो आपण लसण घेतला होता त्याला कुटून घेतला मी लसण। तुमच्याकडं लसणची जर पेस्ट असली बनवलेली तर चांगलं, माझ्याकडं नव्हती। तर मी लसण म्हणजे रोजच्या भाजीला आहे ना मी तर लसण ठेचूनच वापरते, पेस्ट बनवून नाही ठेवत कधीच। तर आता लसणाचा कलर बदलेपर्यंत लसूण म्हणजे हे तळून घेतला मी, आणि नंतर जो आपण मसाला बनवून ठेवला होता लाल तिखट वगैरे ते सगळं पाणी टाकून तो टाकून घेतला, आणि याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। जेवढा मसाला परतल तेवढी भाजीला चव छान येते। तर आता मी म्हणजे बराच वेळ त्याला कमी गॅसवर मसाला परतून घेतला, आणि नंतर त्याच्यामध्ये कैरी ॲड करणार आहे। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा, आणि कमेंट करत जा। तुम्ही कशी बनवताना मला नक्की सांगा, सगळ्यांच्या वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची। नंतर मी मीठ टाकून घेतलं, मीठ कमीच टाकलं कारण की आपण कैरी उकळताना पण मीठ वापरलेलं आहे, त्यामुळं मी कमी मीठ टाकलं आत्ता।
आणि आता त्याच्यामध्ये कैरी टाकून घेतल्यात. तर जास्त आता आपली कैरी नरम पडलेली आहे, त्यामुळं भाजी जास्त वेळ उकळू द्यायचं पण काम पडत नाही. अगोदर कैरी जर आपण उकळून घेतली तर ती नरम झालेली असते. बघू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि खायला तर भाजी एकच नंबर झाली होती. सेम लग्नाच्या पंक्तीसारखी भाजी झाली होती, खूप भारी झाली होती. तर आता छान मी त्याला उकळी येऊ दिली. नंतर गूळ टाकला, गुळाने खूप छान चव येते. तर गूळ किंवा साखर वापरू शकता तुम्ही. माझ्याकडं आहे समजा घरात गूळ, तर मी गूळच वापरला. तर आता गूळ टाकल्याच्या नंतर मी त्याला मिक्स करून घेतलं छान. तर तुम्ही बघू शकता भाजीला कलरच एक नंबर आलेला आहे आणि तेवढीच चवीला पण छान झालती खायला ती भाजी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशी. तर आत्ता मी त्याच्यामध्ये भाजलेले धणे, त्याचं पावडर जे बनवलेलं होतं ते आत्ता नंतर टाकलेलं आहे. धने पावडर टाकल्यामुळं एकच नंबर भाजीला चव आली होती, पण भाजलेले धण्याचं पाहिजे. तर बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे भाजीला. आता मी एक मोठा चमच्याच्या आकाराने 1 चमचाभर धने पावडर त्यात टाकलं. धने पावडर टाकल्यावर पण छान त्याला मिक्स करून घेतलं आणि मी जास्त वेळ उकळू दिली नाही भाजी, कारण की आपली कैरी जी आहे ती अगोदरच पाण्यामध्ये उकळून घेतलेली होती, तर नरम झालेली होती. पण मसाला अगोदर छान तेल सुटेपर्यंत उकळून म्हणजे परतून घेतला होता. तर भाजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही कलर पण आणि खायला तर एकच नंबर झालती भाजी. आता मी थोडाच वेळ त्याला म्हणजे हे दिलं, गॅसवर ठेवली आणि गॅस बंद केला. कशी वाटली ना व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.